मतचोरीचा आरोप करत सुटतात, प्रत्यक्षामध्ये एक साधा पुरावा ते सादर करू शकत नाही, असं मी बोलणार नाही. कारण मी जे बोलतोय ते न्यायालयात सिद्ध झालेल्या गोष्टीच्या आधारावरती बोलतोय. घटना कालची आहे आणि पुन्हा एकदा सांगतो, ही घटना कर्नाटक शासित काँग्रेस, जिथं काँग्रेसचं राज्य आहे, अशा काँग्रेस शासित कर्नाटक राज्यातली आहे. काल कर्नाटक उच्च न्यायालयाने मालूर विधानसभा 2023 मध्ये कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्या मालूर विधानसभामध्ये जो काँग्रेसचा उमेदवार निवडून आला, या काँग्रेसच्या उमेदवाराची निवडणूक ही रद्द केली आणि वोट चोरीचाच आरोप त्या ठिकाणी सिद्ध झाला आणि हा आरोप करत कागदोपत्री लढाई केली ती भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराने. केवळ आरोप करून सिद्ध होत नसतं, तर संविधानाप्रमाणे न्यायालयीन लढाई लढायची असते, कायदेशीर लढाई लढायची असते. आपल्या आरोपाला पुष्ट्यर्थ अनेक पुरावे द्यावे लागतात. पण राहुल गांधी यांना यातलं काहीच करायचं नाही, केवळ आरोप करायचे आणि दुर्दैवाने त्यांच्या आरोपाची री नक्षलवादी 11 पानी पत्रक काढून करतात. मतचोरीच्या चोरांच्या वाटा चोरालाच माहिती असतात. म्हणून राहुल गांधी वोट चोरीचा आरोप करतायत का, हा खरा प्रश्न आहे. हे कर्नाटकामध्ये काँग्रेसचे KY नांजेगौडा हे उमेदवार 50,955 मतं मिळाली होती त्यांना आणि ते निवडून आले होते. 2 नंबरच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला 50,707 मतं मिळाली होती. 250 मताच्या फरकाने हे निवडून आले होते. वोट चोरीचा आणि काँग्रेसचा जुना संबंध आहे, महाराष्ट्रात तो दिसला. महाराष्ट्रामध्ये सुद्धा पृथ्वीराज चव्हाण, गांधी घराण्याचे लाडकं नाव आहे, यांच्या मतदारसंघामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या अनेक नातेवाईक एकाच घरात 50-50 नावं नोंदली गेली, 2-2, 3-3 ठिकाणी नावं नोंदली गेली. आणि हेच पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रातील मतदार यादी, काँग्रेसच्या मतदार यादी निरीक्षणाचे प्रमुख आहेत. आणि हा आरोप केल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी त्याच्याबद्दल एक अक्षर शब्द काढलेला नाही. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांचं व यांच्या पत्नीचे 2-2 वोटर आयडी कार्ड 2-2 वेगळ्या विधानसभामध्ये मिळाले. त्यामुळे राहुल गांधींचा जो हा प्रयत्न आहे आणि म्हणून त्यांचा मतदार यादी पुनर्निरीक्षणावरती, मतदार यादीच्या स्वच्छताकरणावरती राहुल गांधींचा विरोध आहे. कारण राहुल गांधींचं पितळ, काँग्रेसचं पितळ, मतदार वोट चोरीचं पितळ हे उघडं पडेल अशी भीती राहुल गांधींना वाटत असावी. आणि महाराष्ट्रातही अशा प्रकारे किती ठिकाणी झाली याचाही शोध घ्यायची आता वेळ आली आहे. साताऱ्यासारख्या ठिकाणी, साताऱ्याची उदाहरणासहित. कारण काँग्रेसचे अनेक उमेदवार निसटत्या मतदारांनी निवडून आलेले आहेत. त्यामुळे आज राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार आहेत. आज सामनानेही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाबाबत अग्रलेखात उल्लेख केला आहे की त्या कशी मतदार होणार, मतदार याद्यांचं काय.
उद्धव ठाकरे हे राहुल गांधींना प्रश्न विचारणार का? कारण काँग्रेसचेच उमेदवार आता मतचोरीमध्ये सापडू लागले. मतदान हे गैर होतं असं सांगत उच्च न्यायालयाने ही निवडणूक रद्द केली. गेले 2-2.5 वर्ष भारतीय जनता पार्टीचे तिथले उमेदवार मंजुनाथ गौडा जे 250 मतांनी पराभूत झाले, हे कायदेशीर लढाई लढत होते, पुरावे जमवत होते आणि न्यायालयात सादर करत होते. एकीकडे वोट चोरीचा मोठा आरोप करायचा आणि त्याच वेळी साधं न्यायालयाने ते प्रतिज्ञापत्रावरती लिहून द्या असं म्हटलं तर ते लिहून द्यायचं नाही. हे उदाहरण, कारण तुमच्या मनात खोट आहे, कारण तुम्ही वोट चोरीचे बादशाह आहात. आणि त्याच वेळी भारतीय जनता पार्टीचा एक उमेदवार उच्च न्यायालयात जाऊन हे सिद्ध करतो की काँग्रेस पक्ष वोट चोरी करतो. आणि म्हणून आमची मागणी आहे की राहुल गांधींनी या सगळ्या वोट चोरीबद्दल देशाची माफी मागितली पाहिजे. उद्धव ठाकरे राहुल गांधींना, त्यांचे नवे आकार राहुल गांधी आहेत, यांना प्रश्न विचारण्याचं धाडस ते दाखवणार आहेत का? आणि ही पहिली वेळ नाहीये. मला आजही आठवतं 1916-17 महाराष्ट्रात सुद्धा माधुरीदेव मिसाळ यांच्या विरोधामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्ता अशाच पद्धतीने, त्यावेळी त्यांचं टूलकिट होतं मतदार यंत्र, त्याच्यावरच हायकोर्टात गेलं होतं. ज्यावेळी मतदार यंत्रावरचा संशय टिकत नाही हे लक्षात आलं, त्यांनी आता पुढची फेरी ही मतदार याद्यांवरती घ्यायला सुरुवात केली. पण दुर्दैवाने काँग्रेस पक्षच मतचोरी करत असल्याची उदाहरणं दिवसेंदिवस समोर येत आहेत. दस्तूर खुद्द रायबरेली मतदारसंघातही यापूर्वी ते समोर आलेले आहे. त्यामुळे अशा वोट चोरीच्या बादशहानी आजच्या पत्रकार परिषदेत काही विषय मांडण्या अगोदर ही जी वोट चोरी देशभर काँग्रेसकडून चालू आहे त्याच्याबद्दल पहिल्यांदा माफी मागितली पाहिजे. तर थोडीफार नैतिकता त्यांच्यात शिल्लक आहे असं म्हणता येईल. काय प्रश्न सुरू? मी तेच सांगतोय. आणि म्हणून म्हणजे चोराच्या वाट्यात चोरालाच माहिती असतात. वोट चोरी कशी होते, काँग्रेसवरती आता हे बुमरँग उलटायला सुरुवात झाली. आणि म्हणून एका पाठोपाठ जी उदाहरणं येत आहेत आणि ही न्यायालयीन लढाईत लढलेली कुठल्याही पद्धतीचं उठलं आणि आरोप केले, ही जी राहुल गांधींची शैली आहे, अशा शैलीतलं नाही तर न्यायालयाच्या कसोटीवर टिकणारं काँग्रेस वोट चोरी करतं हे सिद्ध झाले निकाल समोर येत आहेत. त्यामुळे काँग्रेसवरतीच हे बुमरँग पुन्हा एकदा सुरू झाले. आता जी प्रेस कॉन्फरन्स राहुल गांधींनी घेतली आहे, गंभीर आरोप भाजपवर करतात, विशेषतः निवडणूक आयोगाने आरोप केलेले आहेत की अल्पसंख्याक समाज असेल, आदिवासी समाज असेल आणि मागासवर्गीय समाज असेल, यांना टार्गेट केलं जातं, यांची नावं मोठ्या प्रमाणात वगळली जात आहेत. जे काँग्रेसला मिळणारं मतदार आहेत त्यांची नावं वगळली जातात. दुसरा महत्वाचा त्यांचा आरोप केला जात आहे की ज्यांच्या नावाने हे अर्ज भरले जात आहेत त्यांना माहितच नाही की आपली नावं वगळली जात आहेत. मात्र जे अर्ज भरतायत, ज्यांच्या नावाने अर्ज भरले जात आहेत, त्यांनाही माहित नाही की आपण अशा प्रकारे अर्ज केल्यानंतर नाव डिलीट करण्यासाठी इतपत तथ्य वाटतं. मी पुन्हा एकदा सांगतो, राहुल गांधींना जर खरंच एवढी मतदार यादीबाबत जर शंका आहे तर साधा गेल्या वेळी त्यांनी न्यायालयाने निवडणूक आयोगाने सांगितलं की तुम्ही ऍफिडेव्हिट लिहून द्या. ते लिहून द्यायचं धाडस ते आजही करणार नाहीत. कारण मुळामध्ये या देशातल्या संविधानावरती शंका निर्माण करण्याचं काम हे राहुल गांधींचा मूळ हेतू आहे. कारण ज्याला या व्यवस्थेमध्ये असतील काही गोष्टी तर त्या दुरुस्त करायच्या असतील
तर तो माणूस नियमाने कायद्याने करतो. आता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी कर्नाटकात ते करून दाखवलं. पण राहुल गांधींना गोंधळ निर्माण करणं, अराजकता वाद निर्माण करणं ही राहुल गांधींची प्राथमिकता आहे. आणि म्हणून त्यांचा पुढचा टप्पा हा मुस्लिम, आदिवासी अशा पद्धतीने जातो. बिहारच्या म्हणजे किती ढोंगी राहुल गांधींचं हे आहे. ज्यावेळी बिहारमध्ये मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम झाला, मतदार यादी ही आक्षेपासाठी प्रसिद्ध करण्यात आली. बिहारचं आता लेटेस्ट उदाहरण देतोय आणि राहुल गांधींसाठीच देतोय. 1 ऑगस्टला मतदार यादी बिहारमध्ये 1 महिन्यापूर्वी ही प्रकाशित करण्यात आली आणि 1 आठवडा त्या मतदार यादीवरती आक्षेप घेण्याचं निवडणूक आयोगानं जाहीर सांगितलं. जर मुसलमान, आदिवासी अशी ठराविक नावं वगळली जात होती, जर काँग्रेसचे मतदार वगळले जात होते, किंबहुना काही चुकीचे मतदार घातले होते, तर राहुल गांधींनी किंवा काँग्रेस पक्षाने एक तरी आरोप, एक तरी आक्षेप हा मतदार यादीवरती घेतला का? याचं उत्तर नाही. ज्यावेळी मतदार यादी आक्षेपासाठी प्रसिद्ध केली जाते, महाराष्ट्रातही हे घडलेलं आहे. महाराष्ट्रात सुद्धा ज्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी याद्या सर्व पक्षांना प्रसिद्ध केल्या जातात की तुमचं म्हणणं मांडा. महाराष्ट्र काँग्रेसने त्यावेळीही आक्षेप घेतला नाही. मी मुद्दाम जाणीवपूर्वक बिहारचं 1 ऑगस्ट ते 8 ऑगस्टचं उदाहरण दिलं. कुठल्याच राजकीय पक्षाने, काँग्रेस सोडून द्या, जे जे राजकीय पक्ष आता मतदार यादीबद्दल आक्षेप नोंदवत आहेत, एकाही राजकीय पक्षाने या मतदार यादीच्या सुधारणाबद्दल आक्षेप घेतलेला नाही. कुठली मतदार कमी झालेत, कुठले मतदार वाढलेत, ठराविक समाजाचे मतदार कमी केले, ठराविक समाजाचे मतदार वाढवलेत, याबद्दलचा एक शब्दाचा आक्षेप या पक्षांनी घेतला नाही. आज कोणत्या तोंडाने तुम्ही अशी भाषा करताय? याचाच अर्थ तुम्हाला अराजकता माजवायची आहे, समाजामध्ये तेढ पसरवायचं. आता ते जे प्रेझेंटेशन करत आहेत त्याच्यामध्ये त्यांनी 2 व्यक्तींना आता समोर आणलेलं आहे. त्याच्यामध्ये एक सुरेखा नावाचा व्यक्ती आहे, ज्याच्या नावाने 14 मिनिटांमध्ये तब्बल 12 अर्ज भरण्यात आले. तर दुसरा एक नागराज नावाचा व्यक्ती आहे, ज्याच्या नावाने 38 सेकंदामध्ये 2 डिव्हिजनचे अर्ज भरले. ते अर्ज पहाटे 4 वाजून 10 मिनिटांनी भरले. त्यांचा हाच आरोप आहे की ज्या व्यक्तींच्या नावाने अर्ज भरले होते त्यांना माहितीच नाहीये. असं आहे. महत्वाचा आरोप म्हणजे त्यांनी याला सोडूनच केला आहे की जर कुठलाही अर्ज तुम्ही डिव्हिजनचा भरला तर मोबाईल नंबर ओटीपी जातो. त्यामुळे कुणाचे नंबर्स आहेत, कुणाचे ओटीपी आहेत, कारण हे सर्व जे अर्ज प्रक्रिया झाली ती मध्यवर्ती कॉल सेंटर मधून झाले, असा एक गंभीर आरोप केला. मी विरोधी पक्षनेता आहे, माझ्याकडे सर्व पुरावे असा एक दावा. माझं म्हणणं आहे, सगळे पुरावे घेऊन तुम्ही न्यायालयात किंवा शपथपत्रावरती निवडणूक आयोगाकडे का जात नाही? अतिशय साधा मूलभूत प्रश्न आहे. एक दुसरा असं तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्यावेळी त्यांची पहिली पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये ती अशीच काही माणसं हजर केली होती आणि त्या माणसांनंतर सांगितले आम्हाला काही माहितीच नव्हतं, आमची दिशाभूल करण्यात आली होती. हे गेल्या वेळीच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं गेलं, त्याच माणसाने नंतर बाहेर येऊन सांगितलं. मुळामध्ये पत्रकार परिषदेमध्ये अशा पद्धतीने माणसं हजर करू, पुन्हा एकदा सांगतो, पत्रकार परिषद जेवढं गांभीर्य तुम्ही दाखवताय त्याच्या 10% गांभीर्य हे कायदेशीर लढाई लढण्यामध्ये राहुल गांधी दाखवणार आहेत का? याचा त्यांचा पूर्व इतिहास एकतर नाही असा आहे किंवा माफीचा इतिहास आहे. त्यामुळे तशी अपेक्षा राहुल गांधींकडून नाही. हा पुन्हा एकदा मला दुसऱ्या गोष्टी आश्चर्य वाटतं की कशा पद्धतीने राहुल गांधींच्या आरोपाला समर्थन करणारं कम्युनिस्ट नक्षलवादी 11 पानिपत्रक काढतात. हे पण आश्चर्य. पाकिस्तानची भाषा राहुल गांधी बोलतात, राहुल गांधींची भाषा नक्षलवादी बोलतात. एक अराजकतावादाचं हे स्वरूप आहे. माझी विनंती पुन्हा एकदा राहुल गांधींना आहे, साधं बेसिक शपथपत्र निवडणूक आयोग जे म्हणतंय ते कृपया सादर करण्याचं तसदी राहुल गांधी घेतील का? हा साधा प्रश्न आहे. ते करणार नाहीत, कारण त्यांचा हेतू अराजकतावाद निर्माण करणं इतकाच आहे.
थँक्यू.